तत्वानुसंधान ग्रंथ में तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 309 पेजवर वरून 5वी ओळ शंका. ठीक आहे. तर विषय चालू आहे आपला अयथार्थ निश्चय. अप्रमेयच्या अंतर्गत अनुभूती, स्मृती आणि अनुभूती. अनुभूतीचे 2 प्रकार यथार्थ अयथार्थ. त्या अयथार्थाचे 2 प्रकार संशय आणि निश्चय. त्या निश्चयाचे 2 प्रकार यथार्थ अयथार्थ. त्या अयथार्थ निश्चयाचे 2 भेद केले होते, तर्क आणि विपर्यय. आणि त्या विपर्ययाचे 2 भेद केले होते, निरुपाधिक भ्रम, सोपाधिक भ्रम. ठीक आहे. त्यात निरुपाधिक भ्रमाचं विवेचन झालं. आता सोपाधिक भ्रमाचं विवेचन चालू आहे. त्यात सोपाधिक भ्रमामध्ये देखील 2 भेद, बाह्य आणि अंतर. त्यात बाह्य सोपाधिक भ्रम कोणता आहे? तर सांगितलं होतं प्रपंचाचा जो भ्रम आहे तो देखील बाह्य सोपाधिक भ्रम आहे. एवढंच नाही तर स्वप्नाचा जो भ्रम आहे, स्वप्न पदार्थ, तो भ्रम देखील, स्वप्न पदार्थ आणि स्वप्न पदार्थाचं ज्ञान, तो भ्रम देखील काय? सोपाधिक भ्रम आहे. हा अंतर सोपाधिक भ्रम असं आहे का? कुठून सुटलेला विषय. चला, सोपाधिक भ्रम एवढं ध्यानात ठेवा, शेवटी उपसंहारात येईलच. सोपाधिक भ्रम आहे. यावर प्रश्न उपस्थित झाला होता की पूर्व पक्षी म्हणाले होते की स्वप्न तर स्मृतिरूप आहे, तुम्ही त्याला भ्रमरूप म्हणजे भ्रमरूप अनुभूती कसं मानता? आणि जर तुम्ही त्याला अनुभूती म्हणत असाल तर जसे जागृत अवस्थेमध्ये ज्ञानाचा विषय पदार्थ असतो, तसं स्वप्न पदार्थ सुद्धा असतात असं म्हणावं लागेल, आहे की नाही? मग त्याच्यावर उत्तर दिलं की हो, स्वप्न पदार्थ देखील आहे. मग भरपूर त्याच्यावर चर्चा झाली की बाह्य पदार्थाच्या उत्पत्तीची सामुग्री तिथं नाही आहे. तर सिद्धांतांनी कबूल केलं की बाह्य व्यावहारिक प्रपंचाला उत्पन्न करणारी जी सामुग्री आहे, रथाधिकाला उत्पन्न करणारी सामुग्री, ती स्वप्नातील रथाधिक पदार्थांना उत्पन्न करण्याकरिता सामुग्री उपयोगाची नाही. मग स्वप्न पदार्थ कसे उत्पन्न होतात, त्याची काय सामुग्री आहे, याचंही विवेचन झालं. आणि हे विवेचन संपल्यानंतर शेवटी सिद्ध झालं की स्वप्न प्रपंच हा सुद्धा काय आहे? भ्रमरूपच आहे. भ्रमरूप तर आहेच, पण सोपाधिक भ्रम आहे असं सांगितलं. त्यावर आता आणखीन शंका घेत आहे पूर्वपक्षी. काय म्हणतो पहा शंका. स्वप्नविषय, स्वप्नामध्ये स्वसाक्षी, आणि याच्यावर अगोदर एक शंका समाधान झालेलं आहे. काय की जागृत अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे सूर्याधिक ज्योतीच्या प्रकाशाचं सहाय्य घेऊन चक्षुराधिक इंद्रिय विद्यमान आहे आणि त्या इंद्रियांच्या द्वारे रूपाधिक पदार्थाचं ज्ञान होतं, त्याप्रमाणे स्वप्न अवस्थेमध्ये चक्षुराधिक इंद्रियांचा तर अभाव आहे. आणि अशाही स्थितीत त्या स्वप्न पदार्थांचं प्रकाशन कोण करतो, है की नाही? कोण अनुभव घेतो, कैसा अनुभव होतो, असा प्रश्न केला होता. त्याचं उत्तर दिलं काय की स्वप्न अवस्थेमध्ये वासना विशिष्ट अंतःकरण तेच विषयाचा आकार धारण करतं, इंद्रियांचा आकार धारण करतं आणि वृत्तीचाही आकार धारण करतं. आणि त्या असा तो अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य त्या स्वप्नातील रथाधिक पदार्थांचं प्रकाशन करतो असं सांगितलं होतं. त्यावर आणखीन पुढे आता शंका करताय पूर्वपक्षी. स्वप्न विषय सो साक्षी, आप म्हणजे स्वतः, किसी दूसरे साक्षी करके प्रकाशित हुआ, तीन रथादिकू प्रकाश करे है. पहिला विकल्प काय आहे? पहिला विकल्प की स्वप्नामध्ये साक्षी हा स्वप्नातील पदार्थांचं प्रकाशन करतो, अंतःकरणोपहित साक्षी. पण साक्षी स्वतः दुसऱ्या कुणा साक्षीच्या द्वारे प्रकाशित होऊन
प्रकाशित करतो म्हणजे स्वतः प्रकाशात असून प्रकाशित करतो स्वप्नातल्या पदार्थांना, की स्वतः अंधारात राहून म्हणजे अप्रकाशित राहून प्रकाशित करतो स्वप्न पदार्थांना, असं पंक्ती पहा. शंका. स्वप्न विषय सो साक्षी आप स्वतः किसी दूसरे साक्षी करके प्रकाशित हुआ. 3 रथादिकों को प्रकाश करे है, रथादिकांना प्रकाशित करतो. अथवा अप्रकाशित हुआ म्हणजे स्वतः मात्र कसा आहे, अप्रकाशित आहे, परंतु तो मात्र रथादिकांचं प्रकाशन करतो. अथवा अप्रकाशित हुआ प्रकाश करे है. तहा या 2 विकल्पापैकी पूर्व पक्षी म्हणतो आहे, जर तुम्ही पहिला विकल्प स्वीकार करत असाल तर संभवत नाही, का अनवस्था दोष होतो. कसं पहा. तर हा जो प्रथम पक्ष अंगीकार करोगे, प्रथम पक्ष अंगीकार केला म्हणजे कोणता, की स्वतः साक्षी दुसऱ्या कोणत्या तरी साक्षीच्या द्वारे प्रकाशित होऊन स्वप्नातील रथाधिक पदार्थांचं प्रकाशन करतो, हा पहिला पक्ष. तर हा जो प्रथम पक्ष अंगीकार करोगे तो अनवस्था दोष की प्राप्ति होवेगी. काहे ते कसं काय बरं. ता प्रथम साक्षी की न्यायी दूसरा साक्षी भी किसी तीसरे साक्षी करके प्रकाशित हुआ प्रकाश करेगा, तैसे सो तीसरा साक्षी भी किसी चतुर्थ साक्षी करके प्रकाशित हुआ ही प्रकाश करेगा. इस प्रकार पूर्व पूर्व साक्षी के प्रकाश वास्ते उत्तर उत्तर साक्षी के अंगीकार करने ते अनवस्था दोष की प्राप्ति होवेगी. लागलं. पहिला विकल्प मानला तर कोणता दोष, अनवस्था. कसा बरं, की स्वप्न पदार्थांना प्रकाशित करण्याकरिता एक साक्षी, पण तो स्वतः साक्षी सुद्धा अप्रकाशात राहून प्रकाशन करत नाही स्वप्न पदार्थाचं, की अन्य कोणत्या तरी साक्षीद्वारे स्वतः प्रकाशित होतो, उजेडात येतो आणि नंतर स्वप्न पदार्थाचं प्रकाशन करतो. म्हणजे स्वप्न पदार्थाचं प्रकाशन होण्याकरिता साक्षी मानला, तो साक्षी त्याचं प्रकाशन होण्याकरिता दुसरा साक्षी मानला, पण दुसरा तरी तो कोण आहे, साक्षीच आहे, म्हणून त्याचं प्रकाशन करण्याकरिता आणखीन तिसरा साक्षी, त्याचं प्रकाशन करण्याकरिता आणखीन साक्षी, अशी धारा चालत राहील. यालाच म्हणतात काय, अनवस्था. ठीक. इस प्रकार पूर्व पूर्व साक्षी के प्रकाश वास्ते उत्तर उत्तर साक्षी के अंगीकार करने ते अनवस्था दोष की प्राप्ति होगी. लागलं. और जो दूसरा पक्ष अंगीकार करोगे, दूसरा पक्ष म्हणजे कोणता, स्वतः साक्षी स्वप्न पदार्थाचं प्रकाशन करतो पण स्वतः अप्रकाशित राहून प्रकाशन करतो, हा दूसरा पक्ष. और जो दूसरा पक्ष अंगीकार करोगे तो अज्ञायमान होने ते जड हुआ, कारण तो न्यायमान नाही म्हणजे ज्ञानाचा विषय नाही बनून राहिला आहे की नाही. म्हणजे अर्थात तो काय देईल, स्वतः प्रकाशरूप नसल्यामुळे जड मानावं लागेल मग त्या साक्षीला. तो अज्ञायमान होने ते जड हुआ, सो साक्षी 3 स्वप्न पदार्थों को कैसे प्रकाश करेगा. स्वतः जड असून जड असेल तर तो स्वप्न पदार्थाचं प्रकाशन कसं करू शकेल, हा असा प्रश्न केला आहे. आता उत्तर देतात समाधान. बरोबर आहे की नाही. समाधान. सो साक्षी चैतन्य स्वयं प्रकाशमान है. तिसरंच उत्तर दिलंय. म्हणजे तो साक्षी स्वप्न पदार्थाचं प्रकाशन करतो पण अन्य साक्षीच्या द्वारे प्रकाशित होऊन प्रकाशन करत नाही किंवा स्वतः अप्रकाशित राहून प्रकाशन करत नाही. मग कसा आहे तो, स्वयं प्रकाशित आहे, म्हणजे अन्य दुसऱ्या साक्षीद्वारे प्रकाशित झालेला नाही आणि जड पण नाही, तो ज्ञान स्वरूप आहे. असा स्वयंप्रकाश साक्षी स्वप्नाचं प्रकाशन करतो. असं सो साक्षी चैतन्य स्वयं प्रकाशवान है, अर्थात आप ही अपने करके प्रकाशमान है. स्वतःचं प्रकाशन करण्याकरिता त्याला दुसऱ्या कोणाच्या सहाय्यतेची गरज पडत नाही, स्वतः प्रकाशमान है. अर्थात आप ही अपने करके प्रकाशमान है याते, म्हणून ता साक्षी विषय सा पुरुक्त अनवस्था तथा जडता प्राप्त होवे नाही, आहे की नाही. पहिला विकल्प मानला नाही म्हणून अनवस्था प्राप्त होत नाही, दुसरा विकल्प मानला नाही म्हणून जडता प्राप्त होत नाही, कारण साक्षी कसा आहे, स्वयं प्रकाश आहे. ऐसा स्वप्रकाश साक्षी ही 3 स्वप्न पदार्थों को प्रकाश करे, असा स्वयं प्रकाशात साक्षी त्या स्वप्न पदार्थांचं प्रकाशन करतो. या कारणतेही स्वयं प्रकाशित साक्षी आहे म्हणूनच
ता स्वप्नावस्था विषय, त्या स्वप्नावस्थेमध्ये ता साक्षी चैतन्य का स्वप्रकाशपणा जानने को सुगम होवे. साक्षी अर्थात आत्मा स्वयंप्रकाशित आहे, अर्थात ज्ञान स्वरूप आहे, हे समजण्याकरिता सुलभ होऊन जातं. कोणत्या प्रक्रियेने? की स्वप्न पदार्थांचं प्रकाशन करण्याकरिता साक्षीच प्रकाशन करतो. तिथं तर बाहेरची सामुग्री कोणतीच नाही आहे. सूर्य, बाहेरचे म्हणजे स्थूल देहाचे चक्षु वगैरे काही नाही आहे, तरी स्वप्न पदार्थाचं प्रकाशन घडतं. याचा अर्थ साक्षीरूप आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाशक आहे. मग आत्मा स्वयंप्रकाश आहे, ज्ञान स्वरूप आहे, हे समजण्याकरिता स्वप्न ही प्रक्रिया सुलभ आहे की नाही. स्वप्नारूप प्रक्रियेच्या द्वारे आत्माची स्वयंप्रकाशता सहज समजून येते, हा त्याचा अर्थ. या कारण ती ता स्वप्नावस्था विषय ता साक्षी चैतन्य का स्वप्रकाशपणा जानने को सुगम होवे है. लागलं. आता यावर पुन्हा पूर्वपक्षी शंका करतो. काय म्हणतो पहा. येन सूर्य तपती तेजसा येन तेजसा इद्दः सूर्य तपती. ज्या तेजाने युक्त असा सूर्य तपतो, अर्थात प्रकाश देतो, उष्णता देतो. ठीक. ज्याच्या प्रकाशाने, ज्याच्या तेजाने, तम एव भांतम, त्याच तेज स्वरूप आत्म्याचं अनुसरण सर्व करतात. तमेव भांतम अनुभाती सर्व, त्या तेज स्वरूप आत्म्याचं सर्व अनुसरण करतात, अर्थात त्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित आहे. तेच पुढे सांगतात. तस्य भासा सर्वम इदम विभाती. तस्य आत्मनः भासा, त्या आत्म्याच्या भासा प्रकाशानेच सर्वम इदम विभाती, सर्व हे प्रकाशित होत आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, पण त्या आत्म्याचं प्रकाशन मात्र सूर्यही करत नाही, चंद्र तारा कोणीही करू शकत नाही. इत्यादी श्रुतियों ने ता साक्षी चैतन्य को सूर्य चंद्र अधिक जगत का प्रकाशपणा काय आहे, या सर्व श्रुती काय सांगतात. तर साक्षी चैतन्यच प्रकाशित करतं. कुणाला? सूर्यचंद्राधिक सर्व जगताला. अर्थात सूर्यचंद्राधिक सर्व जगताचा प्रकाशक कोण आहे? चैतन्य रूप साक्षीच आहे. तथा आणखीन 3 सूर्यचंद्राधिक ज्योतियो करिके, सूर्यचंद्राधिक जे ज्योती आहे, प्रकाशरूप पदार्थ आहे, त्यांच्याद्वारे अप्रकाशितपणा काय आहे, पण त्यांच्याद्वारे मात्र प्रकाशित होत नाही. कोण? साक्षी आत्मा. शेवटी काढलं न तत्र, शेवटी दिलंय ना, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम इत्यादी. हा लागली पंक्ती. तथा 3 सूर्यचंद्राधिक ज्योतियो करिके, अप्रकाशितपणा काय आहे, म्हणजे त्या सूर्यचंद्राधिकाच्या द्वारे आत्मा प्रकाशित होत नाही, तो मात्र सर्वांचं प्रकाशन करतो. यह ही ता साक्षी चैतन्य विषय स्वप्रकाशपणा आहे. हाच त्या साक्षी चैतन्याच्या ठिकाणी काय आहे? स्वयंप्रकाशपणा आहे. याते म्हणून सो साक्षी चैतन्य का स्वप्रकाशपणा जागृत अवस्था विषयी भी निर्णित आहे. तात्पर्य काय? साक्षीचा आहे की नाही, साक्षी चैतन्याचं स्वयंप्रकाशपणा हा जागृत अवस्थेमध्ये देखील श्रुतीच्या आधाराने निर्णितच आहे. आणि असं असताना तुम्ही कसं काय म्हणता बरं की स्वप्नामध्ये साक्षीची स्वयंप्रकाशता समजणं सुगम आहे म्हणून, अशी त्याची शंका. तेच पुढे लिहितोय. ता जागृत अवस्था को छोड़ी के स्वप्न अवस्था विषय ता साक्षी चैतन्य के स्वप्रकाशपणे को सुविज्ञेपणा करणं अनुचित है. म्हणजे जागृत अवस्थेत सुद्धा साक्षीरूप चैतन्याची साक्षी काय, साक्षी चैतन्याचा जो प्रकाशपणा आहे, ज्ञानरूपता, ती तर जागृत अवस्थेत सुद्धा श्रुतीच्या आधाराने निर्णित असल्यामुळे सुविज्ञेय आहे. आणि जर असं आहे तर तुम्ही जागृतीला सोडून स्वप्नात धाव घेतली आणि स्वप्नामध्ये साक्षीची स्वप्रकाशता जाणणं सुगम आहे, हे कसं काय तुम्हाला म्हणता येईल? जागृतीत पण आहे असं म्हटलं पाहिजे. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. त्या जागृत अवस्था को छोडी के स्वप्नावस्था विषय, स्वप्नावस्थेमध्ये
ता साक्षी चैतन्य के स्वप्रकाशपणे कू सुविज्ञेपणा म्हणजे चांगल्या प्रकारे जाणल्या जाऊ शकतं हे म्हणणं, स्वप्नात चांगल्या प्रकारे जाणल्या जाऊ शकतं की आत्मा प्रकाशित आहे हे म्हणणं अनुचित आहे. कोण बोलतो? पूर्व पक्षी. त्याचं उत्तर देतात समाधान. यद्यपि विवेकी पुरुषों को जागृत अवस्था विषय भी स्वसाक्षी का स्वप्रकाशपणा सुविज्ञ है. सिद्धांती त्याचं अर्ध म्हणणं मान्य करतात. काय? की जागृत अवस्थेत सुद्धा त्या साक्षीचा स्वप्रकाशपणा सुविज्ञ आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे जाणल्या जाऊ शकतो, पण सर्वांसाठी नाही. कुणाला? जे विवेकी आहेत तेच मात्र जाणू शकतात की जागृतीत सुद्धा स्वयंप्रकाश स्वरूप कोण आहे? साक्षीच आहे, बाकी दुसरा कोणताच पदार्थ नाही. ही विवेकींना कळतं. पण जे अविवेकी पुरुष आहे, ज्यांचं शास्त्र श्रवण अधिक झालेलं नाही, त्यांना मात्र आत्म्याची स्वयंप्रकाशता समजून घेण्याकरिता स्वप्न सांगितलं तर त्याच्यामध्ये ते लवकर कळून येते असं सांगायचं. समाधान. यद्यपि विवेकी पुरुषों को जागृत अवस्था विषय सो साक्षी का स्वप्रकाशपणा सुविज्ञेय है, तथापि तरी पण अविवेकी पुरुषों को ता जागृत अवस्था विषय, अविवेकी पुरुष आहे की नाही, त्यांना जागृत अवस्थेमध्ये स्वसाक्षी का स्वप्रकाशपणा दुर्विज्ञेयही है. तो साक्षीचा स्वप्रकाशपणा कसा आहे? दुर्विज्ञ, म्हणजे जाणायला अत्यंत कठीण आहे. काय ते? कसं काय बरं? ता जागृत अवस्था विषय इस पुरुष के गमन आगमनाधिक व्यवहार सूर्य रूप ज्योती करके होवे है. जागृत अवस्थेमध्ये ह्या पुरुषाचे जाणं, येणं, बसणं, उठणं हे सारे व्यवहार अविवेकी पुरुषाचे म्हणजे सर्वांचेच व्यवहार सूर्यरूप ज्योती करके होवे, अर्थात सूर्यरूप प्रकाशाचा आधार घेऊन सारे आपले व्यवहार होतात. त्यामुळे लक्षात येत नाही हे सारे व्यवहार स्वयंप्रकाश साक्षीच्या द्वारे होऊ राहिले म्हणून. उलट भ्रम होतो काय? की सूर्यप्रकाशाच्या द्वारे आम्ही सारा व्यवहार करू राहिलो असा भ्रम होतो. म्हणून साक्षीपर्यंत जाणं संभव होत नाही अविवेकी पुरुषांना की साक्षी स्वयंप्रकाश आहे म्हणून. और ता सूर्यरूप ज्योती के अभाव हुई, आणि सूर्यरूप ज्योतीचा अभाव असतो रात्रीच्या वेळेस. त्यावेळेस काय बरं? चंद्ररूप ज्योती करके ते व्यवहार होवे, चंद्राच्या प्रकाशाने सारे व्यवहार घडतात. और ता चंद्ररूप ज्योती के अभाव हुए अग्निरूप ज्योती करके, चंद्रही नसतो अमावस्येच्या दिवशी, त्यावेळेस अग्निरूप ज्योतीला घेऊन सारे व्यवहार माणसं करतात. लालटेन लावणार, बॅटरी लावणार, लाईट लावणार, त्याच्या प्रकाशाने सारे व्यवहार करतात. अग्निरूप ज्योति करके ते व्यवहार हो गए. और ता अग्निरूप ज्योति के भी अभाव हुए. समजा आता लालटेन, बॅटरी, अग्निरूप ज्योति काहीच नाही आहे, गडद अंधकार आहे, सूर्य पण नाही, चंद्र नाही, अग्नी नाही, तरी सुद्धा अंधारात 2-4 माणसं असेल, त्यांची गप्पा चालतात, बोलणं चालतं की नाही, सर्व व्यवहार घडू राहिला. मग तो कशाने घडतो तर पहा. और ता अग्निरूप ज्योति के अभाव हुए गाढ अंधकार विषय शब्दरूप ज्योति करके, तिथं शब्दरूप ज्योती, शब्दाने व्यवहार चालतात. एक बोलतो, एक ऐकतो, तो बोलतो, हा ऐकतो, सारे व्यवहार चालतात की नाही. शब्दरूप ज्योती करके ते व्यवहार होवे आहे. म्हणजे जागृतीमध्ये जो भी व्यवहार घडतो, मग तो दिवसा रात्री गडद अंधकारात त्याकरिता सहाय्यक म्हणून बाहेरचा कोणता तरी ज्योतिरूप प्रकाश आहे. आणि त्यामुळे साक्षीरूप प्रकाश त्याच्याने सारे व्यवहार घडतात हे लोकांच्या, अविवेकी लोकांच्या लक्षात येत नाही. इस प्रकार जागृत अवस्था विषय, जागृत अवस्थेमध्ये व्यवहार के साधक, व्यवहाराला सिद्ध करणारे सूर्याधिक अनेक ज्योतियों करके मिल्या हुआ, सूर्याधिक अनेक प्रकाशाने मिल्या हुआ सो साक्षी चैतन्य रूप ज्योती है. बरोबर. याते म्हणून त्या जागृत अवस्था विषय, त्या जागृत अवस्थेमध्ये अविवेकी पुरुषों को ता साक्षी चैतन्य के स्वप्रकाशपणे का निर्णय होई सके नहीं. ठीक आहे जी, पंक्ती पहा. याते जागृत अवस्था विषय म्हणजे जागृत अवस्थेमध्ये अविवेकी पुरुषाला लक्षात येत नाही काय, ता साक्षी चैतन्य के स्वप्रकाशपणे का निर्णय होई सके नाही. साक्षी चैतन्य स्वयं प्रकाशित आहे, त्यानेच सारे व्यवहार घडतात हे लक्षात येत नाही. कुणाला? अविवेकी पुरुषाला. का लक्षात येत नाही? की बाकीचा सहाय्यक बाहेरचा कोणीतरी प्रकाश आहे
असं वाटतं त्याच्याच प्रकाशाने सारा व्यवहार चालू आहे. आणि म्हणून स्वयंप्रकाश साक्षी जागृतीत अविवेकी पुरुषांना लक्षात येत नाही. बरोबर. पण स्वप्नामध्ये मात्र अविवेकी पुरुषांना सुद्धा लक्षात येतं काय की साक्षी स्वयंप्रकाशित आहे म्हणून. म्हणून आम्ही म्हटलो म्हणे काय की स्वप्न अवस्थेमध्ये साक्षीची स्वयंप्रकाशता जाणणं सुविज्ञेय आहे. और स्वप्न अवस्था विषय तो स्वप्नावस्थेमध्ये तर ते जागृत अवस्था के सूर्य चंद्राधिक सर्व ज्योती लय होई जावे. स्वप्नामध्ये कोणतंच नाही, सूर्य नाही आहे, चंद्र नाही आहे, अग्नि नाही आहे, शब्द नाही आहे, काहीच नाही. और त्या स्वप्नावस्था विषयी भी त्या स्वप्नावस्थेमध्ये देखील जागृत अवस्था की न्यायी जागृत अवस्थेप्रमाणेच ते सर्व व्यवहार होवे आहे. बसणं उठणं खाणं जाणं हे सर्व व्यवहार घडतातच कुठं? स्वप्नात. और जो जो व्यवहार होवे है सो किसी ज्योती करके साध्य होवे. हा नियम. जो व्यवहार घडतो तो सर्व व्यवहार कोणत्या तरी प्रकाशानेच साध्य होत असतो. ज्योती करके साध्य होवे याते. म्हणून तीन स्वप्न व्यवहारों का साधक भी कोई ज्योति अवश्य मान्या चाहिए. म्हणून स्वप्न व्यवहाराची साधक अर्थात स्वप्न व्यवहार सिद्ध करणारी ज्योती अर्थात प्रकाश अवश्य मानला पाहिजे. आणि बाहेरचा प्रकाश तर संभव नाहीये. याचा अर्थ आत्माच साक्षीचं स्वयंप्रकाशित आहे हे लक्षात येतं. यद्यपि ता स्वप्न विषय अंतकरण तथा अज्ञान विद्यमान आहे. म्हणजे स्वप्नामध्ये जरी बाहेरचा सूर्य चंद्र वगैरे नाहीत तरी पण स्वप्नात कोणीच नाही असं नाही. अंतकरण आहे, अज्ञान आहे, ठीक आहे. तरी पण त्या स्वप्न पदार्थाचं प्रकाशन करण्याकरिता तिथं अंतकरणाचा किंवा अज्ञानाचा उपयोग नाहीये. आणि प्रकाशन तर होऊ राहिलं. याचा अर्थ साक्षी स्वयंप्रकाशित आहे, आत्माच ज्ञान स्वरूप आहे. ही गोष्ट अविवेकी पुरुषांच्या सुद्धा सहज लक्षात येते. म्हणून स्वप्नामध्ये साक्षीची स्वयंप्रकाशता जाणणं सुविज्ञेय आहे. यद्यपि ता स्वप्न विषय अंतकरण तथा अज्ञान विद्यमान है तथापि सो अंतकरण ता म्हणजे स्वप्नामध्ये विषयादी आकार परिणाम को प्राप्त भया आहे. विषयादी आकार झालेला आहे. कोण? अंतःकरण. विषयादी आकार म्हणजे विषयाचा आकार धारण केला आहे कोणी? अंतःकरणाने. विषयादी आकार परिणाम को प्राप्त भया आहे याते. म्हणून ता अंतःकरण को भी ज्योतिपणा संभवता नाही. ते अंतःकरण स्वप्न पदार्थाचं प्रकाशन करतं हे म्हणता येत नाही. कारण अंतःकरण स्वतःच त्या विषयाचं विषय बनलेला आहे. मग ते कसं काय प्रकाशन करील? प्रकाशन करणारा दुसराच कोणीतरी असावा लागतो असा अर्थ. याते ता अंतःकरण को भी ज्योतिपणा संभवता नहीं. और अज्ञान तो तम की नाही प्रकाश का विरोधी है. स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये अज्ञान आहे. पण ते अज्ञान कसं आहे? ज्या प्रमाणे प्रकाशाच्या विरोधी अंधकार आहे त्याप्रमाणे प्रकाशक पदार्थाच्या विरोधी आहे कोण? अज्ञान. म्हणून ते अज्ञान स्वप्न पदार्थाचं प्रकाशन करतं हे देखील म्हणता येत नाही. और अज्ञान तो तम की नाही. तम म्हणजे अंधकार. अंधकाराप्रमाणे प्रकाशक का प्रकाशन करणाऱ्या पदार्थांच्या विरोधी है, विरोधी ही है. याते ता अज्ञान को भी ज्योतिपणा संभवता नाही. म्हणजे ते अज्ञान स्वप्न पदार्थाचं प्रकाशन करतं हेही म्हणता येत नाही. आता राहतापैकी राहिलं कोण? साक्षी. परिशेष न्यायाला म्हणतात. कारण स्वप्नावस्थेत तिघच आहे. एक साक्षी आहे, साक्षी स्वतः एक आहे, दुसरा अंतःकरण आहे, तिसरा अज्ञान आहे. अंतःकरण प्रकाशन करू शकत नाही, अज्ञान प्रकाशन करू शकत नाही. राहिला कोण? साक्षी. परिशेषते सो साक्षी चैतन्य रूप ज्योति ही. साक्षी चैतन्य रूप ज्योतीचं तीन स्वप्न व्यवहारों का साधक रूप करके सिद्ध होवे है. स्वप्न व्यवहाराचा साधक म्हणजे स्वप्न व्यवहार सिद्ध करणारी प्रकाशित करणारा कोण आहे? केवळ साक्षी. परिशेषते सो साक्षी चैतन्य रूप ज्योति ही. साक्षी चैतन्य रूप ज्ञानच, ज्योति म्हणजे ज्ञान, तीन स्वप्न व्यवहारों का साधक रूप करके सिद्ध हुए हैं. इस प्रकार ते अविवेकी पुरुषों को भी ता स्वप्नावस्था विषय ता साक्षी चैतन्य का स्वप्रकाशपणा निर्णय होई सके है.
म्हणून अविवेकी जरी पुरुष असला तरी त्याच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे. कोणती? की स्वप्न अवस्थेमध्ये स्वप्न पदार्थांचं प्रकाशन करणारा कोणीच दिसत नाहीये आणि प्रकाशन तर होऊ राहिलं. मग प्रकाशन करणारा कोण? की साक्षी स्वयंप्रकाशित आहे. ही गोष्ट लक्षात येते अविवेकी पुरुषाला सुद्धा. इस प्रकार ते अविवेकी पुरुषों को भी तो स्वप्ता म्हणजे त्या स्वप्नावस्था विषय स्वप्नावस्थेमध्ये ता साक्षी चैतन्य का स्वप्रकाशपणा निर्णय होई सके है. लागलं या ते म्हणून स्वप्नावस्था विषय स्वप्नावस्थेमध्ये साक्षी चैतन्य का स्वप्रकाशपणा सुविज्ञेय है यह कहना संभव है की नाही. पूर्व पक्षी म्हणला होता ना स्वप्नातच का बरं सुविज्ञेय, जागृतीत पण आहे. तर त्याला समजावून दिलं विवेकी पुरुषाला जरी जागृतीत सुद्धा आत्म्याचा स्वप्रकाशपणा सुविज्ञेय असला तरी अविवेकी पुरुषाला ते लक्षात येत नाही. परंतु स्वप्नावस्था एक अशी अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये अविवेकी पुरुषाला सुद्धा आत्म्याचा साक्षीचा स्वयंप्रकाशपणा लक्षात येतो म्हणून सुविज्ञेय आहे. पंक्ती पहा. या ते स्वप्नावस्था विषय स्वप्नावस्थेमध्ये साक्षी चैतन्य का स्वप्रकाशपणा सुविज्ञेय है यह कहना संभव्य है. लागला अर्थ. इसी अभिप्राय करिके याच अभिप्रायाने अत्रयम पुरुष स्वयं ज्योतिर्भवती है की नाही. अत्र या स्वप्नावस्थेमध्ये हा पुरुष म्हणजे साक्षी रूप पुरुष स्वयं ज्योती आहे, स्वयं प्रकाशित आहे. इस बृहदारण्यक श्रुतीने स्वप्नावस्था विषय ही स्वप्नावस्थेमध्येच ता साक्षी आत्मा को स्वयं ज्योती काय आहे की नाही. ह्या लागला अर्थ. स्वप्नावस्थेमध्ये आत्मा स्वयं ज्योती आहे असं बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. याचा अर्थ अन्य अवस्थेत तो साक्षी स्वयंप्रकाशित नाही असं नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की स्वप्न अवस्थेमध्ये आत्म्याची स्वयंप्रकाशता सुविज्ञेय आहे हे सांगण्यात तात्पर्य आहे. पुढे या ठिकाणी स्वयंज्योती अर्धविराम, स्वप्रकाश अर्धविराम, स्वयं प्रकाशमान इन तीनों शब्दों का एक ही अर्थ जानना. स्वयं ज्योती म्हणा, स्वयं प्रकाश म्हणा किंवा स्वप्रकाश म्हणा, स्वयं प्रकाश म्हणा, या तिन्ही शब्दाचा अर्थ काय आहे? एकच आहे. इन तीनों शब्दों का एक ही अर्थ जानना. लागलं. पुढे ता साक्षी का लक्षण तो पूर्व द्वितीय परिच्छेद विषय कथन करी आहे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये साक्षीचं लक्षण केलेलं आहे म्हणून आता पुन्हा साक्षीचं लक्षण करण्याची गरज नाही. अब प्रसंगते ता साक्षी चैतन्य के स्वप्रकाशता का लक्षण काय आहे. आता प्रसंग प्राप्त आहे म्हणून साक्षी चैतन्य स्वयंप्रकाशित आहे. तर स्वयंप्रकाश म्हणजे काय, त्याचं काय लक्षण आहे, लक्षण करतात. अप्रसंगते ता साक्षी चैतन्य के स्वयंप्रकाशता का लक्षण काय आहे. तहा चैतन्या विषयत्व स्वप्रकाशत्व हे एक लक्षण केलं आहे. दोन लक्षण करणार आहे. हे पहिलं लक्षण झालं. काय बरं? चैतन्य अविषयत्व म्हणजे काय? साक्षी दुसऱ्या कोणत्याही चैतन्याचा विषय नाही. हीच त्या साक्षीच्या ठिकाणी काय आहे? स्वयंप्रकाश आहे. हे लक्षण घटावर नाही जाणार कारण घट स्वयंप्रकाशित नाहीये. कारण घट कसा आहे बरं? चैतन्य अविषय आहे का चैतन्य विषय आहे? चैतन्याचा विषय आहे. चैतन्य म्हणजे चिदाभास रूपी फल घ्यायचं. वृत्तीमध्ये प्रतिफलित चैतन्य, त्या चिदाभासाचा विषय आहे कोण? घट. म्हणून चैतन्याचा विषय आहे तो. आपल्याला पाहिजे चैतन्याचा अविषय. आणि आत्मा कसा आहे? चिदाभासाचा, चिदाभासरूप चैतन्याचा अविषय आहे. अर्थात आत्मा रूप साक्षी स्वयंप्रकाशित आहे. पंक्ती पहा. ता चैतन्य अविषयत्वम स्वप्रकाशत्वम अर्थय इंद्रियजन्य वृत्ति विषय प्रतिबिंबित जो चैतन्य है ताका नाम फल चैतन्य है. फल चैतन्य कशाला म्हणायचं? इंद्रियजन्य जे वृत्ती, इंद्रियापासून उत्पन्न होणारी कोण? अंतकरणाची वृत्ती. त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य म्हणजे अधिष्ठान चैतन्य. अधिष्ठान चैतन्याचं वृत्तीमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणायचं प्रतिबिंबित चैतन्य. त्यालाच म्हणतात फल चैतन्य. त्यालाच म्हणतात चिदाभास. इंद्रियजन्य वृत्ती विषय वृत्तीमध्ये
प्रतिबिंबित जो चैतन्य है ताका नाम फल चैतन्य है. ता फल चैतन्य का जो अविषयपणा आहे, असं जे फल चैतन्य म्हणजे चिदाभास, त्याचा जो अविषय त्याला म्हणायचं काय? स्वयंप्रकाश. लक्षण केलं ना, चैतन्य अविषयत्वम स्वयंप्रकाशत्वम. ता फल चैतन्य का जो अविषयपणा है, यह ही ता साक्षी चैतन्य विषय, हाच त्या साक्षी चैतन्याच्या ठिकाणी काय? स्वप्रकाशपणा आहे. अथवा दुसरं लक्षण, अवेद्यत्वे सती अप्रोक्ष व्यवहार योग्यत्वम स्वप्रकाशत्वम. बोला. अवेद्यत्वे सती म्हणजे कोणत्याही ज्ञानाचा विषय न होता हुआ, कोणत्याही ज्ञानाचा विषय न हो नाहीये, अविद्यत्वे सती, आणि तरी पण अप्रोक्ष व्यवहार होण्याला योग्य आहे, असा जो त्याला म्हणतात स्वयंप्रकाश. आत्मा कोणत्याही ज्ञानाचा विषय नाही तरी पण अप्रोक्ष आहे, अप्रोक्ष व्यवहाराला योग्य आहे, हाच त्याच्या ठिकाणी काय? स्वयंप्रकाशपणा आहे. अविद्यत्वे सती अप्रोक्ष व्यवहार योग्यत्वम स्वप्रकाशत्वम. अर्थ यह, उक्त फल चैतन्य का अविषय हुआ है की नाही. व आत्तावर जे सांगितलेलं फल चैतन्य चिदाभास त्याचा अविषय, उक्त फल चैतन्य का अविषय हुआ, लक्षणाचा अर्थ कर राहिले. अविषय हुआ जो अप्रोक्ष व्यवहार का योग्यपणा आहे, जो अप्रोक्ष व्यवहाराला योग्य आहे त्याला म्हणतात काय? स्वयंप्रकाश. पण म्हणजे अप्रोक्ष व्यवहाराला योग्य म्हणजे नेमकं काय बरं, तर करतायत त्याचा अर्थ. जो अप्रोक्ष व्यवहार योग्यपणा है, यही ता साक्षी चैतन्य विषय स्वप्रकाशपणा है. लागली पंक्ती. यहा अप्रोक्ष व्यवहार करके, लक्षणामध्ये शब्द आलाय अप्रोक्ष व्यवहार. तर अप्रोक्ष व्यवहार शब्दाने काय अर्थ घ्यायचा, तर अर्थ देऊ राहिले. यहा म्हणजे या लक्षणामध्ये अप्रोक्ष व्यवहार करके, अप्रोक्ष व्यवहार या शब्दाने प्रमाणजन्य वृत्ती का ग्रहण करणार, प्रमाणापासून उत्पन्न झालेली वृत्ती. मग काय अर्थ झाला बरं लक्षणाचा? अवेद्यत्वे सती अप्रोक्ष व्यवहार योग्यत्व. अप्रोक्ष व्यवहार योग्यत्व म्हणजे प्रमाणजन्य वृत्ती योग्यत्व, अर्थात प्रमाणजन्य वृत्ती विषयत्व. ठीक आहे. अवेद्य असून प्रमाणजन्य वृत्तीचा विषय, त्याला म्हणायचं काय? स्वयंप्रकाश. घटावर लक्ष जाणार नाही, कारण घट वेद्य होऊन अयम घट या ज्ञानाचा विषय बनतो. कोण? घट. अर्थात वेद्य होऊन प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय आहे. कोण? घट. आणि आपल्याला काय पाहिजे? अवेद्य होऊन प्रमाणजन्य वृत्तीचा विषय पाहिजे. आत्मा कसा आहे? अवेद्य आहे, तरी पण प्रमाणजन्य वृत्ती, तत्त्वमसी महावाक्यरूप प्रमाण, त्याच्यापासून उत्पन्न झालेली जी वृत्ती अहम ब्रह्मास्मी, या वृत्तीचा काय आहे? विषय आहे. म्हणून फल चैतन्याचा विषय नाहीये. कोण? आत्मा. पण वृत्तीचा विषय मानलेला आहे. ठीक. वृत्तीचा विषय आहे तो सुद्धा केवढ्या अंशात? चैतन्याच्या आश्रित जे अज्ञान, त्या अज्ञानाची निवृत्ती वृत्तीच्या द्वारे होते, एवढ्याच अंशात वृत्तीची विषयता आहे. वृत्ती साक्षात जाऊन त्याचं प्रकाशन करते असं मात्र नाही, तो स्वयंप्रकाशितच आहे. यहा अप्रोक्ष व्यवहार करके प्रमाणजन्य वृत्ती का ग्रहण करना, तहा अप्रोक्ष व्यवहार योग्य घटाधिको विषय. म्हणजे मग काय होईल? लक्षण घटावर जाईल, आहे की नाही? म्हणजे जाईल, पण केव्हा? अवेद्यत्वे सती हे पद दिलं नाही तर. अवेद्यत्वे सती हेच ना, अवेद्यत्वे सती हे पद वजा केलं तर लक्षण काय राहील? अप्रोक्ष व्यवहार योग्यत्व, अर्थात प्रमाणजन्य वृत्ती विषयत्व. मग हे लक्षण जाईल कुठं? घटाच्या ठिकाणी. तेच दिले बघा. तर अप्रोक्ष व्यवहार योग्य घटाधिको विषय, इस लक्षण की अतिव्याप्ति के निवृत्त करणे वास्ते, या लक्षणाची घटाधिकावर अतिव्याप्ती होऊ शकते, ती अतिव्याप्ती होऊ नये, त्या अतिव्याप्तीची निवृत्ती करण्याकरिता, निवृत्त करणे वास्ते अवेद्यत्वे सती यह पद कथन करे आहे. अवेद्यत्वे सती हे पद दिल्यामुळे घटावर लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. कारण घट जरी प्रमाणजन्य वृत्तीचा विषय असला तरी तो अवेद्य नाही, वेद्य आहे. आपल्याला पाहिजे अवेद्य.
तीन घटाधिको विषय सो फल चैतन्य का अविषयत्व रूप अवेद्यपणा आहे नाही. आता अवेद्य म्हणजे तरी काय? अवेद्य शब्दाने काय घ्यायचं? अवेद्य शब्दाचा अर्थ आहे फल विषयत्व. वेद्य शब्दाचा अर्थ आहे फल विषयत्व. अवेद्य आहे की नाही? अवेद्यापैकी अला थोडं बाजूला ठेवा. वेद्य म्हणजे काय? फल विषयत्व, चिदाभास विषयत्व. घट कसा आहे? चिदाभासाचा विषय आहे म्हणजे वेद्य आहे. आपल्याला काय पाहिजे? अवेद्य. अवेद्य म्हणजे काय? जो चिदाभासाचा विषय नाही. चैतन्य रूप आत्मा चिदाभासाचा विषय आहे का? नाही आहे. आणि प्रमाणजन्य वृत्तीचा विषय आहे म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे. आणि घटावर लक्षण जात नाही कारण घट चिदाभासाचा विषय आहे. आपल्याला पाहिजे चिदाभासाचा अविषय. पंक्ती पहा. तीन घटाधिको विषय सो फल चैतन्य का. फल चैतन्य म्हणजे कोण? चिदाभास. फल चैतन्य का अविषयत्व रूप अवेद्यपणा आहे नाही. अविषयत्व रूप अवेद्यपणा नाही कुठं? घटाधिकाच्या ठिकाणी. और मग आता म्हणे एक काम करा, एवढंच लक्षण ठेवा. अवेद्यत्वम स्वयंप्रकाशत्वम. अवेद्यत्व म्हणजे जी वस्तू चिदाभासाचा विषय नाही तिला म्हणायचं स्वयंप्रकाश. एवढंच लक्षण करा. कोणतं पद वजा करा? अपरोक्ष व्यवहार योग्यत्व. हे पद काढून टाका तर काय होईल? अतिव्याप्ती. कुठं? धर्माधर्मावर अतिव्याप्ती होईल. कारण धर्माधर्म हे अतिंद्रिय आहे, कोणत्याच वृत्तीचा विषय नाही आहे. काही नाही, चिदाभासाचा पण विषय नाही आहे. कळलं की नाही? मग चिदाभासाचा सुद्धा विषय नाही. कोण? धर्माधर्म. आणि लक्षण काय आपलं? अवेद्यत्वम स्वयंप्रकाशत्वम. अवेद्यत्व म्हणजे काय? चिदाभासाचा अविषय. धर्माधर्म सुद्धा चिदाभासाचा काय आहे? अविषय आहे. म्हणजेच अवेद्यत्व त्याच्या ठिकाणी आहे, धर्माधर्माच्या ठिकाणी. लक्षण केलं स्वयंप्रकाशाचं, गेलं कुठं? धर्माधर्म. काय झाली? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं. कोणतं? अपरोक्ष व्यवहार योग्यत्व. आता हे पद दिल्यावर धर्माधर्मावर अतिव्याप्ती होईल का? नाही होणार. कारण धर्माधर्म जरी अवेद्य असले, चिदाभासाचा विषय नाही ना, अवेद्य असले तरी पण अपरोक्ष व्यवहार योग्यत्व त्यांच्या ठिकाणी नाही आहे. प्रमाणजन्य वृत्ती विषयत्व धर्माधर्माच्या ठिकाणी नाही म्हणून अतिव्याप्ती होणार नाही. पंक्ती पहा. और अवेद्य धर्माधर्म विषय धर्माधर्माच्या ठिकाणी इस लक्षण की अतिव्याप्ती के निवृत्त करणे वास्ते, या लक्षणाची धर्माधर्मावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून अपरोक्ष व्यवहार योग्यत्वम य पद कथन कर्या है. लागलं? सो अपरोक्ष व्यवहार योग्यत्व ता धर्माधर्म विषय आहे नाही, त्या धर्माधर्मा ठिकाणी नाही. या ते ता अतिव्याप्ती होवे नाही म्हणून त्या धर्माधर्मावर लक्षणाची काय होत नाही? अतिव्याप्ती होत नाही. कळलं? लक्षण बनलं आता स्वयंप्रकाशत्वाचं. काय बनलं? चैतन्य अवेद्यत्वे सती अपरोक्ष व्यवहार योग्यत्वम स्वप्रकाशत्वम. ठीक आहे. याला दुसऱ्या भाषेत काय बोलता येईल? चिदाभास अविषयत्वे सती प्रमाणजन्य वृत्ती विषयत्वम स्वयंप्रकाशत्वम. ठीक आहे. पंचदशी मध्ये काय लक्षण गेलं आहे? अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम. एवढंच गेलं आहे. पहिल्याच प्रकरणात गेलंय की नाही? अवेद्य असून अपरोक्ष आहे. हीच स्वयंप्रकाशित आहे, संवित स्वयंप्रकाशित आहे. यम संवित स्वयंप्रकाशित आहे की नाही? स्वयंप्रकाशित आहे का? हेतू अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात्. ठीक. यम संवित स्वप्रकाशा किंवा काय स्वप्रकाशा संवित आहे ना. हा हेतू दिला त्यासाठी काय? अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात्. ठीक. चला आता पूर्व पक्षी पुन्हा शंका घेतो. शंका ता स्वप्रकाश साक्षी करिके तीन स्वप्न के पदार्थों का प्रकाश हो. ठीक. स्वयंप्रकाश साक्षी आहे, काही हरकत नाही. त्याच्याद्वारे स्वप्न पदार्थाचं प्रकाशन घडतं, हरकत नाही है ना. ता स्वप्रकाश साक्षी करके तीन स्वप्न के पदार्थों का प्रकाश हो. तथापि ते रथाधिक पदार्थ ता स्वप्न विषय
नवीनही उत्पन्न व्हावे आहे की नाही. स्वप्नातले पदार्थ रथाधिक ते नवीनच उत्पन्न झाले की नाही स्वप्नामध्ये. तथापि ते रथाधिक पदार्थ ता स्वप्न विषय त्या स्वप्नामध्ये नवीनही उत्पन्न व्हावे इस विषय कौन प्रमाण आहे. स्वप्नामध्ये रथाधिक पदार्थ नवीनच उत्पन्न होतात याच्यासाठी प्रमाण काय. कारण मागे सांगितलं होतं की नाही, सामुग्री सांगितली होती स्वप्न पदार्थाच्या उत्पत्तीची सामुग्री. याचा अर्थ स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात. त्यावर शंका आहे याची पूर्व पक्षाची की स्वप्नामध्ये नवीनच स्वप्नादी पदार्थ उत्पन्न होतात, रथाधिक पदार्थ उत्पन्न होतात असं मानण्याकरिता प्रमाण काय. प्रश्न आहे. समाधान उत्तर साक्षात वेद श्रुती ता अर्थ विषय प्रमाणे. स्वप्नात ते पदार्थ नवीनच उत्पन्न होतात, अनिर्वचनीय उत्पन्न होतात हे सांगण्याकरिता प्रमाण कोण. साक्षात श्रुती प्रमाण आहे. म्हणजे कोण श्रुती आहे हो तर श्रुती देता ता श्रुती. न तत्र रथा न रथयोगान योगा न पंथानो भवन्ति अथ रथान रथयोगान पथ सृजती. ठीक आहे. न तत्र रथा तत्र स्वप्नावस्थायाम रथाः न है की नाही. व्यवहारातले रथ तिथं नाही. न रथयोगा रथयोगा म्हणजे रथाचे घोडे देखील व्यवहारातले तिथं नाही आहे की नाही. न पंथानो भवती पंथानः मार्गाः रस्ते पण नाहीये व्यवहारातले तिथं. मग कुठून आले तिथं दिसतात ते कुठले आहेत तर अथ रथान अश्वान रथान अथ योगान पथ सृजती. रथांना रथही उत्पन्न होतो. अथ योगान योग म्हणजे घोडेही उत्पन्न होतात आणि पथ म्हणजे मार्गही उत्पन्न होतात. नवीनच उत्पन्न होतात. व्यवहारातले तिथं नाही आहे. अर्थ पहा. अर्थ या जागृत अवस्था विषय जागृत अवस्थेमध्ये जे व्यवहारिक रथ आहे तथा तीन रथोविषयी जुडणे हारे जे अश्व म्हणजे घोडे योग तथा तीन अश्वोके चलने योग्य जे मार्ग आहे घोडे ज्याच्यावर चालतात ते रस्ते तीन सर्वो का स्वप्न विषय अभाव है. या सर्वांचा स्वप्नात काय आहे अभाव. जागृतीतल्या रथाधिकांचा स्वप्नामध्ये अभाव आहे. तो भी तरी पण ता स्वप्न विषय त्या स्वप्नामध्ये रथोकू तथा अश्वोकू तथा मार्गोकू उत्पन्न करे है. उत्पन्न केले जातं अविद्येच्या द्वारे उत्पन्न होतात ते सर्व. यह श्रुती ता स्वप्न विषय त्या स्वप्नामध्ये जागृत के रथाधिको के अभाव को म्हणजे जागृतीचे रथाधिक स्वप्नात नाही हेही सांगत आहे आणि रथाधिक तिथं उत्पन्न होतात नवीन हेही सांगत आहे कोण श्रुती. यह श्रुती ता स्वप्न विषय म्हणजे स्वप्नामध्ये जागृत अवस्थेचे रथाधिको के अभाव को तथा प्रातिभाषिक रथाधिको की उत्पत्ती को कथन करे है. प्रातिभाषिक रथाधिक उत्पन्न होतात स्वप्नामध्ये आणि जागृतीतले रथाधिक स्वप्नात नसतात ही सर्व गोष्ट श्रुती सांगत आहे. पूर्व पक्षाने प्रमाण विचारलं होतं ना की स्वप्नामध्ये नवीनच रथाधिक उत्पन्न होतात याकरिता प्रमाण काय श्रुतीचं प्रमाण दिलं. या ते तीन रथाधिको को विषय करणे हारा रथाधिकांना विषय करणारा सो स्वप्न का ज्ञान अनुभव रूप ही है स्मृती रूप नाही. इथं उपसंहार झाला. पूर्व पक्ष म्हणला होता की नाही काय नैयिक लोक नैयिकाधिक स्वप्न पदार्थाला काय म्हणतात स्मृतिरूप मानतात. पण त्यांचं खंडन केलं वेदांत्यांनी आणि स्वप्न पदार्थ हे स्मृतिरूप नसून अनुभव रूपच आहे. फक्त ते यथार्थ अनुभव रूप नाहीत अयथार्थ अनुभव रूप आहे. अयथार्थ निश्चयात्मक आहे भ्रमरूप आहेत एवढाच त्याचा अर्थ लागला. अर्थ जी बास. आता याच्या पुढे शंका आहे त्या शंकेचा विचार आपण उद्या करू. ठीक आहे. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति.